आमच्याकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमर राजूरकर हेच आहेत आणि यामागे कोणतंही वेगळं राजकारण नाही, अशी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यामध्ये कुठलेही तथ्य नसतं, विशेषतः नांदेडपुरता तरी असा कुठलाही वाद किंवा विषय शिल्लक राहिलेला नाही। काँग्रेसवरती निशाणा साधत असताना चव्हाण यांनी असं म्हटलंय की सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्वाला कोणीही जुमानत नाही अशी परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनीच माघार घेतल्याचे चित्र आहे, त्यामुळे काँग्रेसनं आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। संजय राऊत यांचे वक्तव्य बेताल असतात, त्याच्यामुळे कुठलंही तथ्य अजिबात नाही। नांदेडपुरती तर अजिबात तसा विषय नाहीये। चिखलीकरांच्याकडे जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांच्या चिरंजीव यांनी अपक्ष अर्ज भरला होता आणि त्यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची भूमिका राहिलेली आहे। आमचे अधिकृत उमेदवार अमर राजूरकर हे आहेत आणि त्यामुळे अपक्ष कोणी फॉर्म भरू नये, आपल्याच पक्षातील घटक पक्षातील कोणी, आणि म्हणून त्यानुसार त्यांच्याकडे आम्ही सांगितलं आणि त्यांनी ती विनंती मान्य केली, त्याप्रमाणे काल माघार झालेली आहे। याच्यापेक्षा त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही राजकारण नाही आहे। नाना पटोले यांनी देखील या सगळ्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे आणि विधान परिषदेच्या याच निवडणुकीमध्ये दबाव तंत्राचा वापर करण्यात आला अशी टीका देखील पटोलेंनी केली। सरकारवरती त्यांनी ही टीका केली आहे। महाराष्ट्रामधलं राजकारण आता कधी नव्हे ते शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे, या शब्दामध्ये नाना पटोलेंनी टीका केली। महाराष्ट्रातलं राजकारण आता कधी नव्हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे। गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे। त्यामुळे ज्या 17 जागेवर विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा दबाव तंत्र झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी झालेला आहे। ज्या ठिकाणी 8 जागा त्या बिनविरोध आलेल्या आहेत, ह्या दबाव तंत्रामुळे झालेल्या आहेत। आमच्या इथेही सुद्धा आमचे जे उमेदवार होते त्या दबाव तंत्रामध्येच त्यांनी वापस घेतलं आणि म्हणून एकरभऱ्याचा शेतकरी असलेला नरेश ईश्वरकर याला पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिल्यांदा असेल एखाद्या गरीब माणूस सुद्धा विधान परिषदेचं निवडणूक लढू शकते, हा संदेश आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेला आहे। राजकारण सांगाल त्या संदर्भात एकंदरीत? महाराष्ट्रातलं राजकारण आता कधी नव्हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे। गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे। त्यामुळे ज्या 17 जागेवर विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा दबाव तंत्र झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी झालेला आहे। ज्या ठिकाणी 8 जागा त्या बिनविरोध आलेल्या आहेत, ह्या दबाव तंत्रामुळे झालेल्या आहेत। आमच्या इथेही सुद्धा आमचे जे उमेदवार होते त्या दबाव तंत्रामध्येच त्यांनी वापस घेतलं आणि म्हणून एकरभऱ्याचा शेतकरी असलेला नरेश ईश्वरकर याला पहिल्यांदा